एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या। साई सेक्शन परिसरातील बहुप्रतीक्षित भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान अखेर नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे। बुधवार 20 मे रोजी कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्यानाची पाहणी केली। 14 मे रोजी उद्यानाचे लोकार्पण होणार होते, मात्र काही कारणांमुळे ते होऊ शकले नसल्याने उद्यान नागरिकांसाठी खुले झाले नव्हते। मात्र बुधवारी खासदार शिंदे यांनी उद्यानाची पाहणी केली। याच वेळी हे उद्यान नागरिकांसाठी देखील खुले झाल्याने समाधान व्यक्त होत आहे। अंबरनाथ नगरपालिकेच्या या उद्यानाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून सुमारे 5 कोटी रुपयांच्या निधीतून सुशोभीकरण करण्यात आले आहे। अटल उद्यानाचे सुशोभीकरण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत होती। नागरिकांची मागणी लक्षात घेऊन स्थानिक नगरसेवक कुणाल भोईर, नगरसेविका अपर्णा भोईर यांच्या पुढाकाराने नगरपालिकेच्या माध्यमातून सुशोभीकरण कार्य सुरू करण्यात आले होते। उद्यानात नागरिकांसाठी सिंथेटिक जॉगिंग ट्रॅक, सिंथेटिक बॅडमिंटन कोर्ट, व्यायाम साहित्य, लहान मुलांसाठी विविध खेळणी, ट्री हाऊस, आरामदायी आसन व्यवस्था आणि म्युझिक सिस्टीम उभारण्यात आली आहे। काय लोकार्पण करायची गरज नाही, आता लोकांनी सुरू केलेलं आहे लोकांसाठी। मी तर आज फक्त अंबरनाथ मध्ये होतो एका कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी, त्यामुळे अटल बिहारी वाजपेयी उद्यान याची पाहणी करण्यासाठी इथे मी असे नगराध्यक्ष मॅडम आहेत, उपनगराध्यक्ष आहेत, त्याचबरोबर कुणाल भोईर आहेत आणि त्याचबरोबर अपर्णा भोईर, या सगळ्यांचाच आमदार डॉक्टर बालाजी केनीकर आमचे गटनेते असतील, या सगळ्यांनी आज ह्या अटल उद्यानाचं पाहणी केलेली आहे। एक चांगलं उद्यान शहराला मिळालं। याच्या अगोदर नेहरू उद्यान आपल्याला माहिती असेल की गेले अनेक वर्ष लोक प्रतीक्षित होते। नेहरू उद्यान लोकांच्या सेवेमध्ये आहे, लोकांना मिळालं। त्यानंतर आता हे अटल उद्यान जे आहे ते आपण करतो आणि पुढे बोरिवली जे अंबरनाथ वेस्टला आहे त्याचं देखील काम जे आहे ते हातात घेण्यात येईल आणि ते देखील असं एकदम सुसज्ज असं उद्यान लोकांसाठी उपलब्ध करून दिलं जाईल। आज आपण पाहत आहे की या अटल उद्यानाचा चेहरामोहरा बदललेला आहे। लोकांना चालण्यासाठी सिंथेटिक ट्रॅक या ठिकाणी आहे, त्याचबरोबर खेळण्यासाठी बॅडमिंटनचे कोर्ट्स आहेत, ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा आहे, लहान मुलांसाठी आहे व्यवस्था। तर एक शहराला इथे आजूबाजूला जे आहे सगळे मोठ्या मोठ्या सोसायट्या आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळतात। एक चांगलं काम जे आहे हे या ठिकाणी अंबरनाथ नगरपालिका यांच्या माध्यमाने जे आहे ते या ठिकाणी उभं राहिलेले आहे। मी आमचे स्थानिक नगरसेवक कुणाल भोईर, अपर्णा भोईर, त्याचबरोबर नगराध्यक्ष मॅडम, उपनगराध्यक्ष या सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। सीओ साहेबांचा धन्यवाद व्यक्त करतोय की कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज व्हिजिट केलेलं हे अंबरनाथ मधील साई सेक्शन मधील अटल उद्यान आज नागरिकांसाठी खुलं झालेलं आहे। साहेबांनीही इथे पाहणी दौरा आज केलेला आहे। तर खासदार साहेबांना लोक इन्फ्रामॅन म्हणतात, पण माझ्या मते इन्फ्रामॅन नाही आहेत, ते विजनरी लीडर आहेत। त्यांचं जे विजन आहे त्यांच्या मतदारसंघासाठी ते अतिशय स्तुत्यपर आहे। एखादी संकल्पना डेव्हलपमेंट करत असताना या सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये नागरिकांना श्वास घेण्यासाठी मोकळीक असावी, तसेच नागरिकांच्या बाकीच्या गरजाही लक्षात घेता, त्यांच्या सोयी लक्षात घेता त्यांच्यासाठी अद्ययावत उद्यानं, शूटिंग रेंज आणि नाट्यगृह असे विविध प्रकल्प साहेबांच्या मार्फत अंबरनाथ मध्ये होत आहेत। साहेबांनी जेव्हापासून या लोकसभेची धुरा हातात घेतली आहे तेव्हापासून आजपर्यंत अंबरनाथवर त्यांचं विशेष प्रेम राहिलं आहे। हे प्रेम त्यांचं विविध कामांमार्फत त्यांच्या दिसत आहे आणि त्यातीलच एक भाग हे उद्यान होतं, ते लोकांसाठी सुरू झालेलं आहे। आणि माझी अंबरनाथ मधील सर्व नागरिकांना विनंती असेल की एखादा लोकांसाठी असलेलं उद्यान किंवा सामाजिक जी वास्तू आहे ती आपण जेव्हा माझी समजून वापरत आहोत तर माझी समजून तिची काळजीही घेतली पाहिजे। प्रत्येक वेळी लोकप्रतिनिधींचा प्रयत्न असतो की आपल्या समाजासाठी, आपल्या लोकांसाठी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो। त्याबरोबर नागरिकांची जबाबदारी आहे की त्यांनीही
ही वास्तू माझी समजून तिची काळजी घ्यावी आणि तिचा वापर करावा. आणि मी खासदार साहेबांचे विशेष आभार मानते, नगराध्यक्ष मॅडम आणि उपनगराध्यक्ष सदामामा यांचेही आभार मानते. त्यांनी आज या उद्यानास भेट दिली आणि संपूर्ण अंबरनाथकरांना आवाहन करते की या वास्तूचा त्यांनी लाभ घ्यावा. आपल्या कार्यकाळात लोकार्पण होत असलेले दुसरं उद्यान आहे. पहिल्यांदा नेहरू उद्यान सुद्धा 2010 ला आपल्याच कारकिर्दीमध्ये लोकार्पण झालं होतं. आज पुन्हा अटल उद्यानाचं लोकार्पण होत आहे, कसं वाटतं? आज खूप आनंद होत आहे. कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे याच मैदानामध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यांनी हे मैदान पाहिलं आणि त्यांनी त्याच वेळा ठरवलं, नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या की या मैदानाचं आपल्याला नवीन रूप द्यायचं आहे. याचा प्रस्ताव तुम्ही माझ्याकडे सादर करा, यासाठी जो लागेल तो निधी मी देईन. साहेबांनी या उद्यानासाठी 5 कोटीचा निधी दिला. साहेबांचं पाय या जागेवर लागलं म्हणून या उद्यानाचा कायापालट झाला आणि आज हे लोकांसाठी बनवलेलं लोकांचं उद्यान आहे. लोकांनी याचा वापर करावा. आज पाहणी दौऱ्यासाठी सन्माननीय खासदार साहेब श्रीकांत शिंदे साहेब इथे आले होते. तर त्यांनी आता पूर्ण पाहणी केलेली आहे आणि आपण बघते उद्यान एकदम उत्कृष्ट काम झालेलं आहे. उद्यानामध्ये वॉकिंग ट्रॅक आहे, सिंथेटिक वॉकिंग ट्रॅक आहे, त्याचबरोबर आपले टेनिसचे मैदान सुद्धा 2 आहे, त्याचबरोबर लहान मुलांसाठी सुद्धा ओपन जिम आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी कट्टा आहे. म्हणजे खूप सुंदर उद्यान बांधलं गेलेलं आहे आणि त्याचं आता मला वाटतं खासदार साहेब असं म्हणाले की आता लोकांनी ते चालू केलेलंच आहे आणि ते आता चालू करतील आणि इथल्या नागरिकांना सुद्धा एक छान उत्कृष्ट असं एक स्थळ मिळालेलं आहे, जेणेकरून तिथे येतील, त्यांचा टाइम स्पेंड करतील. आमचा सगळ्यांचा उद्देश हाच आहे की अंबरनाथला लिव्हेबल सिटी बनवण्यासाठी हा एक प्रयत्न आपण म्हणू शकतो याला. आणि खासदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता आपण बोरोलीला सुद्धा वेस्टला सुद्धा एक गार्डन आहे, तिथे सुद्धा डेव्हलपमेंट आपण करणार आहोत आणि बरेच प्रकल्प खासदारांच्या मार्फत तिथे चालू आहेत. तर अंबरनाथला पुढे न्यायचं विजन त्यांचं आहे आणि तोच कानमंत्र त्यांनी आम्हाला दिलेला आहे, मला आणि उपनगराध्यक्षांना, की आतापर्यंत झालं ते ठीक आहे पण याच्या पुढे आता सगळी विकासाची कामं जी रखडलेली आहेत ती सुरू करा पुन्हा आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊनच आम्ही आता कामाला सुरुवात करणार.